परत ड्रेनेजचा इथं प्रभाग क्रमांक जो 18 आहे त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे. नगरसेवक हा असा असावा की आता आम्ही मागच्या वेळा बघितले की निवडून आल्यानंतर नगरसेवकाच्या दारात जाऊन एक तासभर थांबायला नाही आज बंडी पाटलांच्याकडे विरोध करावा त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत म्हणून आता टॅगलाईन वर त्यांनी विरोध करणार मग तेही सत्तेत होतेच ना. आजपर्यंत जर तसा इतिहास बघितला तर कोल्हापूरला ह्या नेत्यांनी जे म्हणतात की आम्ही केलं तमी केलं त्यांनी काय केलंय त्यांनी केलं तुम्ही काय केलं हे तुम्ही स्वतः अगोदर बघा ना. निवडणूक तोंडावर आल्यानंतर आज आपल्यातली मुलं जी आहेत पुण्या बेंगलोरला आयटी पार्क जर इथं जर असतं तर पुण्या बेंगलोरला जायची गरज नसते ना आपल्या लोक. जनता एवढी खुळी नाहीये. सगळ्या कोल्हापूरच्या जनतेला माहित आहे की सत्ता असो नसो कोल्हापूरचा विकास हा इथल्या स्थानिक लोकांनीच विकास केलेला आहे. कुठल्या राजकर्त्यांनी कुठल्या कोल्हापूरचा विकास आतापर्यंत झालेला नाही. कोणकोणत्या ज्या 5 वर्ष जो प्रशासनाचा कालावधी होता कोणकोणत्या ज्या नागरिक सुविधा आहेत त्याचा बोजवार आवडला तर नागरिकांना त्याच्याबद्दल अपेक्षा आहे काय अपेक्षा नागरिकांना स्थानिक लेवलला जर बघितलं तर आता सध्याच्या ह्याला बघितलं तर रस्ते मुख्य प्रामुख्याने रस्त्यांचा प्रश्न आहे. परत ड्रेनेजचा इथं प्रभाग क्रमांक जो 18 आहे त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे. आणि बाकी सुविधा वगैरे ज्या फवारण्या वगैरे ज्या होतात त्या फवारण्या वगैरे झाल्या होत नाहीत व्यवस्थित. कारण नगरसेवकच नसल्यामुळं प्रशासकीय लेवलला ताण पडतो इथं. कोणी प्रशासक काय झालं नाही झालं शेवटी नगरसेवक असला तर एक थोडस कर्मचाऱ्यांच्यावर थोडासा दबाव असतो काही असतो सुविधा मिळतात. आणि स्थानिक नगरसेवक जर असेल तर काही काम जे असतात ते आपल्याला बरं पडतं. कसा नगरसेवक आपल्या संकल्पनेत कोणत्या म्हणजे काय नगरसेवकांची आकृती आहे कसा असावा नगरसेवक असा असावा की आता ठीक आहे की जे आता प्रचारात करतात की केंद्रात भाजप राज्यात भाजप तर स्थानिकला भाजप. स्थानिकला हे पक्ष वगैरे बघून चालत नाही की ज्या सर्वसामान्य लोकांच्या मिसळणारा की त्यांची जाणीव का आहे त्यांना की बाबा आपल्या मिडल क्लास लोकांना असू देत किंवा इथल्या ज्या स्थानिक प्रश्न आहेत त्याची जाणीव असणारा नगरसेवक हा कधी आणि उमेदवार हा लोकांच्यात मिसळणारा पाहिजे. की ठीक आहे आज आम्ही मागच्या वेळा बघितले की निवडून आल्यानंतर नगरसेवकाच्या दारात जाऊन एक तासभर थांबायला नाही नगरसेवक हा आपल्या जवळच असलेला कधीही सांगला ना. प्रभागचे 18 जे नागरिक आहेत असा कोण नगरसेवक तुम्ही ठरवला? आम्ही तरी आता हे चारही उमेदवार जे आमच्या प्रभागमध्ये दिलेत ते म्हणजे काँग्रेस पक्षाने जे दिलेत बंटी साहेबांनी जे दिलेत आपलं मतदार म्हणून काय भावनिक हे करतोय की आज बरेच वर्ष आम्ही ज्यावेळा बघत होतो की थेट म्हणजे गढूळ पाणी येत होतं पण आता आज आमच्याकडे स्वच्छ पाणी यायला लागलंय. म्हणजे कुणाचं श्रेय आहे ठीक आहे कुणी आता म्हणत असेल हे ते केलं पण जो जागरूक उमेदवार नागरिक आहे त्याला माहित आहे की बाबा हे बंटी साहेबांनीच काम केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार दिलेत आज गोपाळ शेट्टी असतील हे जवळजवळ 35 ते 40 वर्ष महानगरपालिकेमध्ये आहेत. नंतर त्यानंतर सर्जेराव साळके हे माझ्या माहितीप्रमाणे 92-93 पासून सामाजिक कार्यामध्ये बरेच मंडळांना असू देत किंवा आमच्या बरोबरचे जे त्यांचे मित्रमंडळी असतील त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणारा हा म्हणजे सर्जेराव साळके आहे. आणि सर्जेराव साळके चारही प्रभागात तसं बघितलं तर जनसंपर्क भयानक आहे आणि त्यांना मदत एवढी केलेली आहे की ज्या काही गोष्टी नगरसेवकच असायला पाहिजे म्हणूनच मदत केलेली आहे. आता ऍक्च्युली त्यांना सर्जेराव साळकेला ही उमेदवारी जनतेतनं दिलेली उमेदवारी आहे. तो सर्जेराव साळके हा म्हणत होता की मला काही इंटरेस्ट नाही परंतु उमेदवारांनी इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वगैरे बऱ्याच लोकांनीच त्यांना सांगितले की तुम्ही उभा राहायला लागते आणि ह्या प्रभागाचा विकास करायसाठी त्यांना उमेदवारी दिलेली. एकीकडे माहितीकडून सातत्यानं आमदार सतेज पाटील असतील किंवा काँग्रेस असतील 3 वर्षाचा जो कालावधी मिळाला 25 वर्षापासून काय केलं नाही 15 वर्षापासून काय काल जाहीरनामा झाला त्यांच्या सत्ता असताना या गोष्टी केल्या मग आताच कोल्हापूर आज कसं तुम्हाला म्हणतील तसं या आठवड्यात बोलतात. नागरिक म्हणून काय सांगाल? नागरिक म्हणून जर म्हणलं तर आज बंडी पाटलांच्याकडे विरोध करावा त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत म्हणून आता टॅगलाईन वर त्यांनी विरोध करणार मग तेही सत्तेत होतेच ना. बंटी पाटलांच्या सत्तेत मुन्ना माडिक सुद्धा होते परत मुश्रीफ साहेब सुद्धा होते. त्यांच्या बरोबर असणारे युती धर्म असू दे किंवा पूर्वी काँग्रेसमध्ये असताना दोघांची सत्ता होती ना. बंटी साहेबांची आणि मुन्ना साहेबांची सत्ता होती. त्यानंतर मुश्रीफ साहेबांनी बंटी साहेबांची सत्ता होती. सत्तेत होतेच ना.
काल धनंजय माडकांनी महायुती जाहीरनामा प्रकाशित केला. जाहीरनामा प्रकाश करत असताना धनंजय माडे काय म्हटले की मोफत बस सेवा काँग्रेस म्हणते की आम्ही मोफत बस देऊ केएमटीकडे डायरेक्ट बदलायला पैसे नाही. असं असताना 21 माझे वडील माझ्या मालकांनी 10 लाख रुपये दिले होते केएमटी टायर बदलायसाठी. एवढी दानत आहे का? काय केलं नाही? दानत हा प्रश्न जे आहे ना, ज्या त्या नेत्यांनी हे करा, तेवढे सुद्धा कोल्हापुरातले नागरिक आहेत. दानत आणि तसं आजपर्यंत जर तसा इतिहास बघितला तर कोल्हापूरला ह्या नेत्यांनी जे म्हणतात की नाही आम्ही केलं तमी केलं, त्यांनी काय केलंय त्यांनी केलं, तुम्ही काय केलं हे तुम्ही स्वतः अगोदर बघा ना. तुम्ही कोल्हापूर शहरासाठी जे काय नेत्यांनी आता म्हणतात ना, महायुतीचे असतील काय कोल्हापूर शहरासाठी त्यांनी काय केलं. आज आयटी पार्क मला वाटते दुसऱ्यांदा मंजूर करायची वेळ आली, बरोबर ना. ह्याच्या अगोदर मंजूर झाला होता, तो प्रलंबित राहिलाच. आता परवा आणि निवडणूक तोंडावर आल्यानंतर आज आपल्यातली मुलं जी आहेत पुण्या बेंगलोरला आयटी पार्क जर इथं जर असतं तर पुण्या बेंगलोरला जायची गरज नसते ना आपल्या लोक. म्हणतात की आम्ही मंजूर करून आणलं. मंजूर करून आणलं पण कार्य कुठं आहे? आता इलेक्शन झाल्यावर आम्ही तिच्या कामाला लागणार आचारसंहिता सांगतो. इलेक्शन लागल्यावर प्रत्येक इलेक्शन येते असे आणि प्रत्येक इलेक्शन जाते. मग पार्क मध्ये क्रीडा संकुलचं आम्ही काम केले. सीपीआर रुग्णालयाचं आम्ही अद्ययावत बनवतोय. दुसरी गोष्ट सर्किट बेंचच्या मंजूर करून आणलं. खंडपीठासाठी जागा आम्ही त्याच्या मागे लागलो. पण देशात आणि राज्यात तसं कोल्हापूर शहरात सत्ता असेल तर एक विचाराने आम्हाला कोल्हापूरचा विकास साधता येतील, त्यामुळे आम्हाला मतदारांनी निवडून द्यावं असं त्याचं म्हणणं आहे. जे म्हणतात की नाही सीपीआरचा हे झालं, सीपीआरचं जर तसं बघायला गेलं तर जनता एवढी खुळी नाही आहे. सगळ्या कोल्हापूरच्या जनतेला माहित आहे की आरोग्य मंत्री खानविलकर साहेब असताना जे सीपीआरचा हे झाला होता त्यानंतर एकाही आरोग्य मंत्र्यांनी केले. आम्ही काय टीका म्हणून म्हणत नाही, तेवढे लोकांना कोल्हापूरच्या जाणीव आहे. खानविलकर साहेबांनी जेवढं काम केलं होतं ना अहो चालू आहे. किती वर्ष झाले? आपली लोकसंख्या किती आहे, तिथं डेव्हलपमेंट किती व्हायला पाहिजे होते. आज आपल्या पाठीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे मिरज कुपवाड असेल, किती विकास झाला. नाशिक शहराचा किती विकास झाला. आज नाशिकला त्र्यंबकेश्वर आहे, ह्याच्यामुळे तिथं विकास निधी येतोय. आणि आपलं भाजप सत्ता होती ना. अहो असं कुठं म्हणताय? सत्ता होती म्हणून तिथं निधी देताय का? आज आपलं कोल्हापूर बघा 3.5 शक्तीपीठापैकी महालक्ष्मी मंदिर आहे आपल्याकडे. किती वेळा आराखडा तयार झाला. तेच म्हणतात की आमच्याकडे सत्ता असेल आम्हाला निधी उपलब्ध करतात. अहो यांची सत्तेत होतेच ना. त्यांच्याकडे आता महाविकास आघाडीकडे सत्ता नाही, सतीश पाटील सत्तेवर नाही. अहो महायुतीची सत्ता गेल्या बघा 5 वर्षाच्या पाठीमागे महायुतीची सत्ता होती ना. त्याच्यातल्या 2.5 वर्ष सुद्धा आणि ह्याची सत्ता होती ना, महायुतीची सत्ता होती ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या सत्ता मागते. अहो नगरपालिकेत सत्ता आहे बघा. तुम्हाला करायची इच्छा असली ना सत्ता लागत नाही साहेब. करायची जर इच्छा असेल ना माणसाला तर कुठलाही निधी आणून माणूस विकास होऊ शकतोय. तुम्ही जर आधी सत्ता दिली तर तुम्ही विकास करणार नाही, तर मग त्या कोल्हापूरकर दिसत नाहीत का सत्ता नसले तर? ते बोलते असं कसं असेल? ते त्यांच्या वक्तव्यातून सातत्यानं सांगत असले तरी असेल तर आमचे 10 आमदार आहेत, राज्य सत्ता आमच्याकडे आहे. मी काय म्हणतो माहिती आहे, 10 आमदार आहेत ना. आता मला वाटतं 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षात तुम्ही किती निधी आणला सांगा कोल्हापूरसाठी? 2029 पर्यंत आमची सत्ता आहे राज्यात. त्यामुळे हे शहरात सत्ता म्हणजे निधी कुठून आणणार, कोण देणार आहे निधी? निधी काय बघा, 1 लक्षात एक संविधानात दिलेला आहे, प्रत्येक नागरिकाला संविधानात दिलेला आहे की निधी हा काय तटवता येत नाही. निधी हा द्यायलाच लागतो. फक्त एक्स्ट्रा काय असते की सत्तेत असले की एक्स्ट्रा काही योजना आणून सत्ता निधी आणून हे केलं जाते. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज सगळं कोल्हापूरकर किती टॅक्स देतात. सगळ्यात राज्यात मला वाटतं कोल्हापूर 1 नंबर असेल टॅक्स द्यायला. पण आमचा त्या टॅक्सवर अधिकार नाही. आमचा टॅक्स घ्यायचा, दुसरीकडे तुमची सत्ता असेल तिथं विकास करायचा आणि इथं बसायचं आम्ही. मतदारांना तेच आवाहन करतोय. आम्ही मतदारांना त्यासाठी सांगालोय, हा शुद्ध नागरिक म्हणून केले एक जबाबदार नागरिक म्हणून कोल्हापूरकर यांना चांगल्या लोकांच्या ह्याच्यात सत्ता द्यायची. सत्ता असो नसो कोल्हापूरचा विकास हा इथल्या स्थानिक लोकांनीच विकास केलेला आहे. कुठल्या राजकर्त्यांनी कुठल्या कोल्हापूरचा विकास आतापर्यंत झालेला नाही. कोल्हापूरचे कुणालाही विचारा तुम्ही, एक मी नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो, कोल्हापूरचा विकास हा कोल्हापूरच्या जनतेनंच विकास केलेला आहे. काय वाटतं आता महानगरपालिकेवर सत्ता कोणाची? महानगरपालिकेवर आता तरी आम्हाला तरी वाटतं बघा काँग्रेसची सत्ता येईल.
जरी सत्ता जरी म्हणत असलेला लोक तेवढी जागरूक आहेत. एकीकडे आमदार सतीश पाटलांनी महाविकास आघाडीचे जे दोन घटक पक्ष होते, शिवसेना राष्ट्रवादी हा. पवार गट आणि आम आदमी पक्ष दोन त्यांच्यातून विभागले. आता फक्त त्यात जागा वाटपावर त्यांच्यात वाद झाला. एकीकडे मग काँग्रेस कुठेतरी एकाधिकार शाहीची पण टीका केली जाते. 74 जागा घेतल्या, शिवसेनेला कमी दिली आहे. कुठेतरी मग शहरामध्ये आमदार सतीश पाटलांना टार्गेट केलं जाते की एकाधिकार शाही चालली, हुकुमशाहीच्या पद्धतीनं काँग्रेस वागते, घटक पक्ष विचार घेत नाही, त्यामुळे त्यांच्या सगळी लांब जाते. त्यामुळे जनता पण त्याच्यावर लांब जाणार आहे यावेळेस. ते हुकुमशाही असं काय नाहीये. बंटी साहेबांनी जे उमेदवार जे दिले ना, प्राधान्याने कशाला दिले की ज्याला स्थानिक लोकांच्या मध्ये जो उमेदवार शिवसेनेकडे नव्हती का तशी स्थानिक लोक अप्रोच झाले नसतील ना, लेट झाले असतील. पण इलेक्शन राजकारण म्हणलं की थोडंफार प्लस मायनस चालते ना, याला हुकुमशाही म्हणत नाही. आता त्यांच्यामध्ये सुद्धा ते जर टीका करत असले ना हुकुमशाही, महायुतीमध्ये काय झालं की 5-10 वर्ष शतरंजा उचलल्या, त्यांना उमेदवारी मिळाली का? आयत्या जे उमेदवार आले त्यांनाच उमेदवारी मिळाली ना. ज्यांनी महायुतीसाठी जे काय गेल्या पंचवार्षिक असू दे 10 वर्ष पाठीमध्ये त्यांनी महायुतीसाठी काम केलं, त्यांना उमेदवारी मिळाली का? हाही महत्वाचा आहे ना. शेवटी राजकारण आहे, स्थानिक लेवलला थोडस प्लस मायनस होणारच ना. त्याला हुकुमशाही म्हणता येत नाही. हुकुमशाही कशाला म्हणतात? मी म्हणाल तो उमेदवार असेल तरच त्याला हुकुमशाही. इथं जनतेनं दिलेले उमेदवार दिले त्यांनी. जनतामध्ये ज्यांच्या बाबा खरोखर पॉझिटिव्ह आहे, निवडून येणाऱ्याला प्राधान्य देऊन बंटी साहेबांनी दिलेले आहेत ना. तिथं यावेळेस काँग्रेसचे उमेदवार किती निवडून मतदार म्हणून सांगा. मतदार म्हणून तरी मला तरी वाटतं बघा, 55 ते 57 तरी उमेदवार 100% निवडून येतील. एक हात सत्ता मिळेल काँग्रेसला एक हाती सत्ता. आणि नागरिकांनी एक हाती सत्ता दिल्या तरच आपला विकास होणार आहे. ते काय राज्याची सत्ता किंवा केंद्राची सत्ता काय उपयोग नाही. इथं स्थानिक लेवलला ज्याच्याला जाणीव आहे प्रश्नांची त्यालाच निवडून द्यायला पाहिजे ना. तुम्ही कोणाला निवडून द्यायचं तुमच्या प्रभागात? आम्ही तरी आमचे 4ही उमेदवार जे आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक 18 मध्ये आम्ही तरी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की काँग्रेसलाच उमेदवार निवडून द्यायचं. आणि आमचं तरी सर्जेराव साळवेकरला तरी पहिल्यापासूनच प्राधान्य आहे. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.